आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज शाळेवरती मोर्चा काढण्यात येणार आहे। सध्या काही ठिकाणी निषेध आंदोलनं सुद्धा केली जात आहेत। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला आम्ही अवघ्या 3.5 तासात अटक केली असून सध्या या प्रकरणाचा सूक्ष्म तपास पोलिसांकडून केला जातोय। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पोलिसांकडूनच करण्यात येणार आहे। मात्र आंदोलन केल्यामुळे पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, तसंच आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं सुद्धा अनिवार्य ठरेल असं पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी म्हटलंय। या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल केल्यानंतर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी विनंती पोलिसांकडून कोर्ट आणि राज्य सरकारला केली जाणार असल्याचंही सुधाकर पाठारे यांनी सांगितलंय। बदलापूर शहरात 3.5 वर्षांच्या 2 अल्पवयीन मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली होती आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापूरमधील नामांकित शाळेच्या बाहेर पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण पाहतो मोठ्या प्रमाणात बदलापूरकर असतील, पालक असतील या ठिकाणी जमलेले आहेत आणि सकाळी 6:30 वाजतापासून हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। शाळेमध्ये मुली सुरक्षित नाहीत, शाळेनं मुलींच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी या ठिकाणी पालकांकडून केली जाते आणि बदलापूरकरांकडून देखील या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला जातोय। काही पालकांशी, काही बदलापूरकर महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा, मुली इथे सुरक्षित आहेत असं पालकांना वाटतंय का? नाही वाटत आम्हाला, अजिबात मुलगी सुरक्षित आहे। त्या शाळेमध्ये माझं आयुष्य तिथे गेलंय। काय झालंय शाळेमध्ये? काय झालंय, भरपूर वेळा खूप काही झालंय। आज पहिली घटना नाहीये या शाळेमध्ये, प्रत्येक घटना ही लपवली जाते। असे प्रकार झालेले आहेत शाळेमध्ये की आदर्श शाळेने बरेचसे प्रकार दाबून ठेवलेले आहेत आणि जर प्रशासन या गोष्टीला जर पाठिंबा देत असेल म्हणजे बदलापूरमध्ये सगळ्या मुली असुरक्षित आहेत। आता सध्या मुलींना आमच्या समोर हजर करा आरोपीला, आमच्या समोर सगळ्या पब्लिक समोर त्याला हजर करा, फुटेज हजर करा, सगळे ही चौराहे पे मारना चाहिए उन लोग को, जेल में रख के कोई मतलब नहीं, ऐसी सजा दो कि जिंदगी भर याद रखे वो लोग। आपण पाहतो या महिलांच्या अतिशय संतप्त या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहेत। पोलिसांनी देखील आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आणि बदलापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आरोपीला जेलमध्ये ठेवू नका, त्याला तातडीने शिक्षा करा, त्याला फासावर लटकवा अशा संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या बदलापूरकरांकडून केल्या जात आहेत आणि शाळेकडून जोपर्यंत मुलींच्या सुरक्षिततेची हमी घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या आंदोलकांकडून घेतली जाते। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।